रुपाली, काय म्हणे होती सासू? कोणाला होता तर काहीतरी म्हटलं वाटतं ना तिनं. हा, मला काही ऐकून आलं बाई असं, पण तू बोलले तर समजलं जरा जरा. कायची गोष्ट होय आई? ते माहिती आहे का, माझी सासू मध्ये रोज दूध घ्यायला लावते. मला आवडत नाही, तुला तर माहित आहे. मी पहिल्यापासून दूध पितो काय, आणि माझी सासू मला म्हणते दूध पे भल्ली परेशान करून टाकते. मी म्हणत असतो आई मला नाही पाहिजे, तरी मला म्हणते नाही घ्यास लागते. आणि त्याच्यात ते कायचं तरी पावडर टाकून देते. तर आता ते म्हणे लवकर ये म्हणे, ते म्हणे ते म्हणे काही दिवसाचं दूध बाकी आहे म्हणे, ते द्या लागते म्हणे तुले. असं म्हणे बा, 1 महिना घ्या लागते म्हणे असं म्हटलं होतं. मग काही दिवस दिलं मला, आता काही दिवस बाकी आहे. नाही येऊन राहिला जीवावर, घ्यायच्या मी पप्पा नाही म्हटलं द्यायले. कायसाठी बाप्पा, कायच्यासाठी देते ते, कायचं पावडर देते? काही लक्ष दीक्ष केलं ते? ते म्हणते लेकरू म्हणते चांगलं गुबगुबीत गोरं पान होते म्हणते, असं म्हणते त्या. पण मला काही आवडतच नाही आहे, काय करू? करते गिरते चांगलं दूध गीत, साखर बिकर मिक्स करून ठेवते त्याच्यात. मला वाटते काजू बदाम ते टाकते त्याच्यात, चांगलंच टाकते काहीतरी. पाहिजे बापा, नाही तर काही भलतच देऊन देईन तुले. नाही तर म्हणाल का लेकराले काही व्हायसाठी देऊन राहिली असं, नाही तर लक्ष द्यायचं बापा बरोबर जरासं. आई नाही हो, अशी कायले देईन ती, तिचं तर नातूच आहे ना, तिला तर हवीच राहील ना. तशी माझ्यासोबत चांगली वागते माझी सासू. मग जवळ काही नाही म्हणत, काय नाही आवडत तर नको पिऊ म्हणून, काही ना काही तर म्हणत असाल ना. म्हणते ते आई, म्हणते तिला नाही आवडत तर काय देतं म्हणते. आई म्हणते तुला हुशार आहे, त्याला चुप करून देते. मग ते काय बोलणार आहे? ते म्हणते बाबा, म्हणते तुम्ही दोघी जणी तुमचा काय व्यवहार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, तुम्ही तुमचं पहा म्हणते. ते असे म्हणते. आता त्या दिवशी आम्ही इथे गेलो होतो कधी मामाच्या घरी, तिथेच राहिलो मग 1 दिवस. तर तेव्हाही म्हटलं तसंच त्याचं, एवढी रात्र झाली तरी घरीच चाल म्हणे, फक्त दूध प्यायसाठी. आता एखाद्या दिवशी नाही पेलं तर काय होते? आता म्हणे मला जाऊच नको म्हणे, तू हे पूर्ण करायचंच आहे म्हणे, 1 महिना घ्यास लागते म्हणे, अशा म्हणे. असं, आणि तब्येत गिबेत नाही विचारली काय, कशी आहे काय आहे म्हणून? विचारली ना, कसं आहे म्हणे तुले, कसं लागते काय लागते, पोटगीट दुखते काय, असं म्हणे बा म्हणे. मी म्हटलं नाही, मला काहीच नाही दुखत म्हटलं, मी तर मस्त खाऊन राहिली म्हटलं, राहून राहिली म्हटलं. माझ्या लक्षात येऊन राहिलं बाई रुपाली, तू काही म्हण, तुझी सासू तुला काही ना काही देऊन राहिली आहे. हा, मला असंच वाटते. आई चुकूनही म्हणजे नको रुपेशरावच्या समोर. हा, त्याला आवडणार नाही म्हटलं असं, त्या म्हटलं घेतलं तर. नाही तर मग आईले तसं म्हणता म्हणून तुम्ही म्हणाल, आपल्याला काही माहित आहे काय, आणि कायच्यासाठी देईन ते मला, तिचा काय फायदा आहे त्याच्यात? बाप्पा फायदा म्हणजे फायदाच फायदा आहे ना तिचा. कोणता फायदा आहे तिचा, कोणता फायदा आहे सांग बरं. हे पाय, फायदा कसा आहे सांगतो तुले. तुला जर लेकराला काही कमी जास्त झालं, हा, तर मग तुलेच बोलते सगळे. मग तुला आणून टाकून देईन इथं. मग होऊ शकते का तुला त्याचं दुसरं लग्न लावून देईन तर, किंवा तिला वाटत असन का आपल्या पोराचं होय का नाही होय, म्हणून तिला वाटत असन तर दुसरं राहायला पाहिजे बा, हे नाही पाहिजे असं काही असन. नाही बाई, असं कसं नाही, मी सासू अशी नाही बोलत, काही अशी बोलतही नाही, असा विचारही नाही करत. तशी चांगली बाई आहे ते फक्त जराशी रागवते कायच्यासाठी, याच्यासाठीच. आणि तिला ते देण्या घेण्याचं जरा जास्त आहे. हा, चांदी सोनं पैसा याचा लोभ जरा जास्त आहे. हो, तर लोभीलेच लोक करते, हे ज्याला लोभ असते ते. वाटत असन तिला काही एखादी चांगली आहे बा पोरगी, तर करून घ्या याच्यासाठी. म्हणे ती 1 दिवस म्हणे, कोणती तिची मैत्रीण आहे म्हणते, तिची पोरगी, तर ते श्रीमंत आहे म्हणते बाबा मैत्रीण, तर ते देणार होती म्हणते इथं पोरगी. आणि लय म्हणते त्याच्यावर इस्टेट, एकटीच पोरगी आहे म्हणते. तर म्हणते का माय पोरगी कर्ज. पण मग हे आमचं असं होतं काही नाही, तर मग आम्हीच केलं लग्न. तर थोडेसे नाराज होते त्या, त्याची मैत्रीण आली नाही ना मग लग्नाले, म्हणून मग नाराज होत्या. मग यानं फोन लावला होता लग्न झाल्यावर. लपून बोलते माझी सासू मैत्रिणीसोबत, लय वेळा बोलते. आता काय करतं म्हणा मग या पोराला देऊन, दुसरं पोरगं पाय म्हणा, दुसऱ्या पोरीची काय जिंदगी खराब करतं. दुसरं पोरगं पाय त्याला दे. आता काही याच्यातच आहे काय सारं, का दुसरे पोरं चांगलेच नाहीये? हा, काही लोक आहे बाबा, काही लोक आहे खरंच. रुपेश रावले म्हणते ते पोरगी पसंत नाहीये म्हणते, म्हणजे पहिल्यापासूनच नाही होती म्हणते. आमचंही चालू व्हायच्या पहिले साई, त्याचं पहिलेच होतं म्हटलं, हे आताच नाहीये, पहिलेच चालू होतं म्हणते का पोरगी देतो इथं. असं मग ते घरी गिरी ये असन ना, लय वेळा ये म्हणते त्या दोघी बायले की 8-8 दिवस राही म्हणते इथं. तर हे घरी जेव्हा त्या ये म्हणते तर रुपेश 8 दिवस घरीच नाही जाय म्हणते, कारण काही पागल करे म्हणते ना मग माझी सासू, म्हणून. पाहिजे बाप्पा, त्या नवऱ्याला सांभाळून ठेवजो, काही सांगता नाही तशा लोकांचं. हा, नाही तर मग ते कसं असते, पहिले नाही आवडलं ना, आता काही आवडायला काही वेळ लागणार नाही, असं राहते ते. तू पाच जाजो, जरासं लक्ष देत जाजो. आई तो टेन्शन न घेऊ, माणूस तसाच नाही येतो, तर माणसाचं लक्षच नाही राहत कोणावर. कोणी येऊ कोणी जा, कोणाशी येणे ठेवत म्हटलं. बरं बाप्पा, ठीक आहे, आता अशी म्हणतो तू तर. आता तिनं दूधही दिलं ना तर पेतच नको जाऊ. हो आई, मी माहित आहे देते कधी मला लय दिवस झाले, तर मी माहित आहे ते दूध काय करत असतो, झाडात नेऊन फेकून देत असतो पेली म्हणून. बस मला म्हणते फ्रीजमध्ये ठेवलाय बाई, जाय धरतो बेसिंगमध्ये टाकून देतो, बस गिलास धुवासाठी नळ चालू करून देतो. बस त्याला असं वाटतं का पेली घे, त्या काही लक्ष देत नाही मग जास्त. बस तशीच करत जाय. आणि ते तुझ्या मॅम सासऱ्यासाठी ह्या पोरीचं जुळलं मीराचं, तो माणूस तर चांगला आहे ना हो. नाही तर मग हे तू सासू तिथे आग लावून काय बाबा. नाही आई, ते मामाला चांगले आहे म्हटलं, माझी सासू तिथे आग नाही लावू शकत. माझ्या सासूचा एकच उद्देश होता का तिचं अर्ध भेटलं पाहिजे,
माझे सासरे नाही म्हणते, कायले पाहिजे म्हणते, एवढं घरी असून भावाच्या याच्यात घ्यायचा लोभ आहे तिचा. अमाय माधुरी, तू कधी आली बाबा मागं येऊन उभी राहिली अशी? मी उभी कायले राहिली आई, मी तर आताच आली. बस आता अशी आली. आताच आले बाई वहिनी. स्वयंपाकाले काय करतो मग आज? हा काय बरं आता काय करतो तर? असं कर, नाही तर तू कधी आता कायची भाजी करा, एवढं वांग्याचं भरीत बनव बरं माधुरी. वांगे तर आणले आहे ना? वांग्याचं भरीत नाही आहे, वांग्याचं भरीत नाही करत मी. मी कधी ते आलू उकळून ठेवले होते, त्याची भाजी करतो आता. असं आहे माधुरी तुझं? कधी नाही म्हटलं ना का हे भाजी कर ते भाजी कर, तू कधीच नाही करत म्हटलं माझ्या मनानं. भलतीच भाजी करतो कधी. ज्या दिवशी माझी भाजी हे खायची इच्छा असते ना, तर दुसरीच कोणती करतो. आई सकाळी करून ना वांग्याचं भरीत. आता कसं आहे, आता रात्रीच्या टाइमात वांग्याचं भरीत करायला नाही पाहिजे, दिसत नाही ना बरोबर त्याच्यात. तर मी खातो ना, मी खायला तयार आहे ना. तुला करून द्यायला कोणतं भार मंदिर चाललं? हा आलूची करायची तुझ्यासाठी तर तू आलूची कर, पण मला तर भरीत करून दे. ठीक आहे आई, करून देतो. अन त्याच्यासोबत एखादी भाकर टाकजो. आई मी भाकर नाही करत आता, आता पोळ्याच करतो. नको करू, मीच टाकून घेतो. असं आहे त्या वहिनीचं काय रुपाली. हा आपण हे कर म्हणावं तर ते करते, हे कर म्हणावं तर ते हे करते. आई आता काय, आता मी तुले म्हणू का वहिनीले म्हणू, मला समजतच नाही. बरोबर तर करते त्या, तू काय त्याच्या मागं छेडे लावतो? करू दे ना त्याले, करते त्या. अन राहिलं दुसरी गोष्ट याची, वांग्याचं भरीत तर सकाळी खाजो, भाकरी टाकून देईन वहिनी तुला सकाळी. हा बाई मी तसंच म्हणतो तुम्हाला, सकाळी भरीत करतो, लागन तर सगळीसाठीच भाकरी बनवतो. मग राहू दे ना, तर मीच करतो माझ्यासाठी. वांग्याचं भरीतही नको करू, अन तू भाकरही नको करू. करता येते बाई मला सध्या, आता आहे देवाला देऊन दोनले, मी बरोबर करतो. आई मी तुम्हाला काही चुकीचं बोलून राहिली काय? तुम्ही कधी कुकडच्या कोपऱ्याच बोलता नुसतं. वहिनी तुम्ही चुप राहा बरं, बोलू नका सध्या काही. जा तिकडे, मग कर जा स्वयंपाक. पण रुपाली ताई मी काही बोलली काय आईले? मी फक्त एवढंच तर म्हणून राहिले का सकाळी वांग्याचं भरीतनं भाकरी करून आता आलूची भाजीनं पोळ्या करतो. हा तुमच्या मनानं करा तुम्ही, मी सांगता येईल बरोबर समजून. तुम्ही सध्याच्या जा तिकडे. मला काय समजून सांगतो तू आता? हा मी काय समजू म्हणजे तिच्याच मनानं समजून घेत जाऊ काय? माझी सासू आहे काय ती? मी तिची सून आहे काय? काही बी हे आपली काय म्हणते तर आपलीच चालवते कधी बी. हे करतं हे करते, हे करतं हे करते. आई आता त्याचंही बरोबर आहे काय ना, रात्री वांग्याचं भरीत खाऊन काय करतो तू? हा ते दिसत नाही बरोबर काही नाही, आणि काय करतो ते खाऊन? त्याच्यापेक्षा सकाळी करतो म्हणते ते, आता करू दे ना. रात्रच बरे काय होऊन राहिलाय? आता आलूची भाजी खाऊन घे, ते उकडून ठेवले म्हणते, खराब नाही होईल काय ते? मग वांग्याचं भरीत केलं का आपल्या इथं सगळे वांग्याचंच भरीत खाते. तुला माहिती आहे ना सगळेच आवडते म्हणून. मग आलूची भाजी कोण खाईल? त्याच्यापेक्षा आता करू दे आलूची भाजी, सकाळी त्या वांग्याची भाजी करून वांग्याचं भरीत. आई तू समजून घेत जाय बा कधी कधी. हो मला समजा लागते, आता समजण्याची वेळच मायावर आहे. आई चाल तिकडे खोलीत, करते वहिनी इथं स्वयंपाक. चल बरं, मग मी त्याला जरासा हातभार लावू लागतो. कायले कायले लावू लागा लागते हातभार? आता किती दिवस राहशील तू? राहशील 8 दिवस तर काय त्याच्यात हातभारच लावू लागतं काय? बस ना चुपचाप. आई लावू लागा लागते ना, शिसारीने बसले बसत मग आपलं भावजायच्या. नाही तर आतापासून मी अशी करण कनी तर त्याला कधीच आवडणार नाही. मी आलेली म्हटलं, मी 2 कामं करू लागत जाईन त्याला, तर मी चांगली लागत जाईल. नाही तर मग त्याला नाही आवडत जाईन. ननद आलेली काऊन नाही आवडत जाईन तिले? ते का तिच्या घरी चालली काय तू? तिच्या बापाच्या घरी इथं आहे ना, तुझ्या बापाच्या घरी येऊन राहिली तू. तुला अर्ध्या रात्री याचा हा काय इथं? इथची पोरगी होई तू, अन तुला यायला अशी करून काय ती? आई तुम्ही माझ्या जिंदगीला पुराण काय? उद्या चालवून तुम्ही नाही राहिले म्हणजे दादानं वहिनीच राहील ना. मग दादा वहिनी माझ्यासाठी कसं करण? पहिले म्हणून त्यालाही करून घेतलं म्हणून ती आई होती तर. हा म्हणून मला चांगलं राहणं शिकायला लागलं ना त्याच्यासोबत. सासरी काय आहे, सासरचे लोक तर माहीतच असते तुले कसे राहते तर. हा आज भले चांगले तर उद्या वाईट. मग सात तर शेवटी माहेरचेच लोक देते. नाही माझ्या भाऊ साथ दिन ना, मला भाऊजाईत दिन ना. मग मी चांगली नाही राहू त्याच्यासोबत तर काय करू? तुझ्या मनाला जसं पटते तसं तू कर, माझ्या मनाला जसं पटते तसं मी करतो. माझ्याकडून काही एवढा येणं राहणं होत नाही हो बाई. आई आता ते हाता पायाकून बनते म्हणून ठीक आहे, नाही बनलं म्हणजे मग त्याच्याच हातचं खा लागल ना तुले. आणि वहिनी एवढी बेकार नाही आहे का तुला देणार नाही म्हणून हातात आणून देते म्हटलं. त्याकडून नाही झालं तरी मग तुझ्या स्वभाव बदलून टाका. त्या तुला एकच सून आहे, 2-4 काही आहे नाही. गेले वाटते दोघी मायली की माझ्यासमोर कोणत्या गोष्टीच नाही करत. या यायला असं वाटते का मला ऐकूच जाईल. मला काय करायला लागते यायच्या गोष्टीचं? मी याच्या गोष्टीही ऐकत नाही आणि याच्यात लक्षही देत नाही. आपलं काम बरं ना आपण बरं. आणि तसेही सासूबाई जरा जास्तच करते. पोरगी आली का त्याच्यापेक्षा जास्त करते. तरी रुपाली ताई बरे आहे म्हणा. पाहू आता काय होते गती गती. तर आपण चांगलं वागलं तर हे लोक चांगले नाही वागत. चला आता भिजवतो, कणिक भिजवतो पटकन, पोळ्या टाकतो आणि भाजी करतो आलूची. थोडासा भात टाकून द्या लागन बंटीसाठी, तेवढं करून घेतो आणि बस. जेवण खावणं झाले आराम करायचा. मग सकाळी करून देईन त्याला वांग्याचं भरीत. चुलीत भाजून घेईन वांगे. आता इथं चुलीत इस्तो करायला पुरून राहिला काय? सकाळी कसं आहे करते माणूस तिच्या तिथं बसल्या बसल्या. आता करा मग ते विजवा आणि करा. किती टाइमपास होते तिथं, इथं इथचं तिथं तिथचं इथं. तिथे एका टाइमात केले भाजबुडणं झालं. ह्या माणसाचं जरासं मन नाही करत आपल्या लेकरासाठी, आपल्या बायकोसाठी काही ठेवायचं.
फक्त भावाची पोरगी इम्पॉर्टंट नाही आली. दुसरं नाही लेकरू कोणाचं. स्वतःच्या लेकराचा तर त्याला लाडच नाही अजिबात. दे ना मला सारं लुटून, काय करावं लागते मला, मी बोलतच नाही ना. जे पटते ते कर. अडचण आली का तिथंच पाठवतो. मग अडचण आली म्हणजे मला माहेरात पाठवते पैसे आणाले. जाय माग तुझ्या भावाले, जाय माग तुझ्या बापाले, आण 20,000 आण 30,000 मागून, असं करते. आणि इथं मग चांगलं झालं का मग त्याचं भुलून जाते, त्याचं काढते मग त्या बापानं असं त्या भावानं तसं. आणि इथं स्वतःच्या भावावर लुटते. म्हटलं मग हेच कायले आणतो आता पैसे. करशील तर कर, नाही तर नको करू. तुले पटन तसं कर, मला काहीच नाही करायला लागत. एवढं समजून सांगून राहिली तरी ऐकायला खाली नाही आहे माणूस. ते काय पोरगी एकटीच लाडा कौतुकाची आहे काय? माझी पोरगी का फेकूनच दिली? बरं झालं एवढ्या दिवसाचं जोडूनच नाही राहिलं त्या पोरीचं. पोरगही काही वज्जा साजरं नाही भेटलं. एवढं मोठं वयस्कर तरी त्याच्यासाठी मार येऊन राहिले. यायले करू देतो. हे किती करते माझ्या पोरीच्या वेळेस तर माहीतच पडते ना. माहीत पडते ना मग किती करता तुम्ही. तर किती तीर मारते इथं येऊन. तर आपल्याला म्हणते तिथं जाय असं कर, तिथं जाय तसं कर. आपण कायले जाऊन करावं तिथं? त्याला कोण हातपाय नाही आहे काय? तिथं जाऊन गहू नीस, तिथं जाऊन भाज्या तोड, तिथं जाऊन असं कर तसं कर. हो ना, कायले जाईन मी. जरासं म्हटलं त्याले, म्हटलं वयस्कर पोरगा आहे म्हटलं, जाऊले म्हटलं आणि पोट्टीले म्हटलं. तर म्हटलं बाई, म्हटलं तुझ्यासाठी कमी वयाचं पोरगं भेटन म्हटलं. हे पोरगा आता माझ्या बहिणीसाठी भेटून जाते म्हटलं. 30 वर्षाचं आहे ते, तर 30 वर्षाची आहे तर ह्या 35चा म्हटलं. हिचा आणि त्याचा किती अंतर होऊन राहिलं, तरी पोट्टी त्याच्यासोबत लग्न करायला नाचून राहिली. आणि माझ्या बहिणीला देऊन देऊ म्हटलं तिथं, तर नाही म्हणे. म्हटलं काय मग ते नाव, जर त्याला असतं आमचं हित तर त्यानं हाव म्हटलं असतं. नाही म्हटलं असतं काही असं. जाऊ बाई, तुम्ही कशा काय आता इथं आली हो जराशी तुले भेटाले. मी काय म्हणतो, गहू दिसायला येशील काय आज जया? गहू आणून ठेवले बिचारे. आता म्हणते ह्या महिना निघाला का साक्षगंध करून टाकू म्हणते. गहू तांदूळ सगळं आणून ठेवलं आहे ना, तर घेऊ म्हटलं निवड नावड करून. माही काही येणं निघतो जाऊ बाई. मी घरातलं कामं पडलंय माय म्हटलं. सगळं तसंच पडलाय पसारा. मी ते साफसूफ करतो जरासं. माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले, माझ्या भाऊ भावजा हे येऊन राहिले. असं काय, कधी येऊन राहिले ते? मग त्याला सांगजो बाई साक्षगंधात यासाठी. हो, तेवढंच रिकाम पण आहे त्याला इथं यायले, साक्षगंधात यायले. टाईमावर तेव्हा सांगायला लागते, तेव्हा कर्ज त्याला फोन. तुम्ही स्वतः मी सांगू काय? पोरगी तुमची, सारं तुमचं, कार्यक्रम तुमचा, आणि तुम्ही सांगायला पाहिजे ना, का मी सांगू? जया काहून अशी बोलतो उकडी उकडी? माई पोरगी तुही पोरगी वाटल्या गेली काय? त्या पोरीला मी कधी म्हणतो काय असे का माई पोरगी नाही होय म्हणून? एवढी उरा पोटावर वागवतो, तिचा लाड करतो, काही घेऊन देतो, कुठं नेतो तिले, अशी म्हणतो काय मी? सांग ना. आजपर्यंत म्हटलं नाही का माझ्या देराची होई पोरगी? मी तर हेच म्हणतो बाई माहीच पोरगी होय म्हणून. बापाच्या हातानं मदत नाही होत तिच्या. तुम्हाला जे म्हटलं ते भेटत नाही म्हणून करता तुम्ही लाड. आम्हाला काय भेटून राहिलं तुमच्या इथून? तुमच्या पोरीचा आम्ही लाडच करत बसा. लाडात ती डोक्यावर घेऊन बसा. काकानं तर घेतलीच आहे, आता काकू नाही घ्याव काय? म्हणजे आमच्या घराचा सत्यानाश करून घ्यावं आम्ही? त्या पोरीच्याच मागं लागावं नुसतं. बाई आता ते पाय ते पोरगी होय पहिली घरातली, आता आहे काकाच्या लाडाची. पहिलं लेकरू लाडातच राहते घरातलं, मग काय बाकीचे फेकून दिले? त्याचा लाड करत नाही? कुठं करते मी? पोरगीन पोरगं बोलते बापासोबत वच करते. आणि ते बोलली तुमची पोरगी का बापा आताच हो बेटा, नाही बेटा असं देतो बेटा, तसं करतो, असं चालू राहते. तसंच असते. आता मी माय पोरीला दाटू शकतो, ती पोरगीले मी आपलंही म्हणन, तरी जर दाटन तर तू तिले काय म्हणशील का? पाय ना, मोठ्यानं दाटलं तुले, मोठ्यानं मारलं तुले, असं होईल. आपल्या लेकराला आपण मारू शकतो, बोलू शकतो, दुसऱ्याच्या लेकराला नाही बोलू शकत. बाई येशील तर पाहिजे बापा, तुला टाइम जर भेटला तर ये जो. बापा तुम्ही तर एखादी मदतही करू शकत नाही. तुम्हाला म्हटलं आता तो पोरगा म्हटलं माझ्या बहिणीच्या लायक होऊन जाते, तर तिला काही पोरगा तसा भेटून नाही राहिला. इले ते 17-56 पोरं भेटून घेतले असते. मग तर तुम्ही काय म्हणे नाही म्हणे, तिला तिच्यापेक्षा सगळे पोरं लाईन येऊन राहिले. ह्या जरासा बरा होता तर करून दिलं असतं हे, तर नाही, हे नाही जमलं तुम्हाला. आणि आता काय करून राहिला तुम्ही? एवढ्या मोठ्या पोरासोबत पोरीचं लग्न लावून देऊन राहिल्या. माझ्या बहिणीसाठी हो म्हटलं असतं तर किती चांगलं झालं. याच्यासाठी वे का तू नाराज आहे त्या पोरासाठी? आता तू सांग मला, आता टिके लागले, सारं झालं, आता तोडावं काय बाई लग्न? त्या मला स्पष्ट येऊन तेव्हा कोणी म्हटलं होतं? मग मी तेव्हाच म्हटलं असतं यायले का हिच्या जयाच्या बहिणीसाठी पाहून घ्या म्हणून ते पोरग. तुमच्या पोरीला म्हटलं होतं मी असं? तुमची पोरगी तर शब्दाने बोलली. इथं आली होती, ते सामान नेलं तिनं, तर मी ज्या दिवशी पाहुणे आले होते पाहिले त्या दिवशी मला पसंत पडलं होतं पोरग. माझ्या बहिणीने मी त्याचा फोटोही पाठवला म्हटलं लपून काढून. माझी बहीण म्हणे हा म्हणे चांगला आहे म्हणे. तर तुमच्या पोरीला म्हटलं, तुमची पोरगी बोललीच नाही काही. ठीक, आता ते काय बोलन, मग तिनं जोडलं काय लग्न? ते तिलेच तर पसंत नाही आहे ते पोरग, पण काय करून आता मजबुरीनं करून राहिली ते. आता किती पाहुणे येऊन गेले आपल्या इथं, काय म्हणे पोरगी पांढरी फटक आहे म्हणे, तर कोणी करायला हेच नव्हतं, कोणीच करायला तयार नव्हतं. म्हणून मग आता हे पोरग बसलं, तर मग असू द्या बा, आता वयाचा फरक आहे तर मन सगळं बरोबर आहे त्याच्या घरी, आणि त्यानं स्वतः पसंत केली ना पोरगी. आपण का त्याला जबरदस्ती म्हटलं काय कर म्हणून? हो, पण जराशी त्याच्या कानावर गोष्ट तर टाका लागत होती, काही तर इथं पोरगी आहे बा, माझ्या जाऊची बहीण आहे, हे नसन पसंत ते करा. बरं ठीक आहे, अशी इच्छा आहे ना तुझी, तर मी त्याला फोन करायला लावतो, तिच्या बाबाले मीराच्या,
आणि त्याला म्हणतो का ती पोरगी पाहून घ्या बा. दाखवून देतो तुझी बहीण. आम्हाला काही फरक नाही पडत. तुझी बहीण तेवढीच आहे आम्हाला, आमची पोरगी तेवढीच आहे. कसं आहे, आज नाही उद्या कुणाचंही झालं, कोणाही पोरीचं झालं तर चांगलंच होते. होते ना, त्या बहिणीचं होईन तर तिचं होईन. कोणाची जिंदगी सुधर बिचारीची. हा ठीक आहे, करायला लाव जा भाऊजीले. येईन मी तिथं गहू तांदूळ निसाले. आणि काय म्हणते तर मला सांगता तिथं मग. हो सांगतो. ये मग काय. आणि बापूजी कुठे गेले? ते गेले ना कामावर, माहित नाही का तुम्हाला. मग आणि डब्बा करून दिला ते तर भांडून राहिले होते इथं. तिथे भांडणावरच येते काही बोलायला गेलं काय. बरं ठीक आहे, ये मग घरी दुपारी. हो येतो. आता कशी जागेवर आली, लावतो म्हणते फोन ते येईल. हा आता हिच्या पोरीला कॅन्सल करून माझ्या बहिणीला हवं म्हणते तो पोरगा. मग कारण की हिच्यापेक्षा माझी बहीण चांगलीच आहे म्हटलं सातपट, आणि शिकली आहे त्या पोट्टीपेक्षा. पण काय माहित तिच्या नशिबात कोणतं पोरं येऊन राहिले. वय वाढलं ना तिचं आता. जाऊ दे बाबा, कायले आपण करत बसा. मला तर बिलकुल आवडत नाही कोणाच्या काड्या करायला. हा मला सगळेच असं वाटतं का सगळेच चांगलं झालं पाहिजे. वाईट कोणाचं झालं तर आपल्या कोण काही पाहिलं जात बापा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.